नमस्कार मंडळी, मंगळवार मार्केटिंगच्या आजच्या आरोग्य सिरीज ह्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नेहमीप्रमाणे मंदार गद्रे आपल्याबरोबर आहे आणि आधीचे आपले जे एपिसोड झालेले आहेत त्याच्यावरती प्रचंड सुंदर रिस्पॉन्स आलेला आहे. लोकांना ते आवडत आहेत, फ्रेश कॉन्टेंट आहे, मराठीतून असल्या कारणाने घरच्यांबरोबर पण शेअर करता येतं, असे खूप चांगले फीडबॅक येत आहेत. तर मंदार, वेलकम टू मंगळवार मार्केटिंग आरोग्य सिरीज वन्स अगेन. धन्यवाद सोम. सो आपण आज फास्टिंग ह्या थोड्याशा पॉप्युलर विषयावरती बोलणार आहोत. पॉप्युलर अशा ह्यानी की अनेक लोकांनी इंटरमिटंट फास्टिंग किंवा फास्टिंग ह्या रिलेटेड बरंचसं ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे आणि काही धारणा तयार पण झाल्या असतील. त्या ज्या चुकीच्या आहेत त्या आपण आज दूर करू आणि तुझ्याकडनं ओव्हरऑल फास्टिंग या विषयात कसं प्रॅक्टिस करता येईल, रेग्युलरली तुमच्या शेड्यूलमध्ये ते कसं आणता येईल, त्याचे फायदे काय काय होतील, हे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत. पण आपण फास्टिंग जनरल त्याचा एक ओव्हरव्ह्यू ह्याच्यापासून सुरुवात करू. चालेल ना, नक्की. फास्टिंग म्हणजे उपवास, राईट? की आपण याच्याबद्दल आपण बोलत असतो आणि जोक पण मारत असतो त्याच वेळेला की उपवासाच्या दिवशी आपण दुप्पट खातो, एकादशी आली की वगैरे. तर एक नेहमी प्रश्न माझ्याकडे येतो म्हणजे की फास्टिंग हे काही फॅड आहे का, राईट? की अरे हे तुम्ही नवीन मुलं काहीतरी असले हे चाळे काही करू नका, हे असलं अघोरी करायला कोणी सांगितलं, राईट? कशाला उपासमार करताय भरल्या घरात. तर आपण याचा थोडासा बेसिक विचार करूया बायोलॉजीच्या दृष्टीने. आणि आपण गेल्या एपिसोडमध्ये जे बघितलंय की साधारण कसं खायचं आहे आपल्याला, म्हणजे मानवी आहाराचा मूळ आराखडा काय, त्या आराखडा बोलताना आपण एक असा उल्लेख केला होता की फिस्टिंग आणि फास्टिंग अशा दोन टर्म्स आपण वापरल्या होत्या, त्या एकत्रच येतात. म्हणजे हे एकमेकांपासून अलग करता येणारे, विलग करता येणारे भाग नाहीच आहेत. आपल्या खाण्याच्या मूळ आराखड्यामधलेच हे दोन भाग आहेत, बरोबर? आणि त्यात आपण फिस्टिंग म्हणजे मेजवानी करणं, म्हणजे पोट भरेपर्यंत शांतपणे खाणं असा शब्द वापरला होता. आणि त्याच्या बरोबरच येणारा हा भाग आहे की न खाणं. उपवास म्हणजे फक्त न खाणं एवढा साधा अर्थ आहे, राईट? सो पहिलं म्हणजे आपल्याला ते डोक्यामध्ये लक्षात येतं की आपण ज्या प्रकारे गेल्या भागामध्ये उत्क्रांती बघितली आणि आपला एक खाण्याचा आराखडा बघितला, त्याच्याप्रमाणे पहिलं तर म्हणजे ते काही फॅड नाही. दुसरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हेही माहिती आहे की जगभरातल्या सर्व संस्कृतींमध्ये, सर्व प्रकारच्या धर्मांमध्ये काही ना काही प्रकारे, मग ते देवाच्या नावाने असेल किंवा आणखी काय असेल, पण काही ना काही प्रकारे उपवास सांगितलेला आहे, बरोबर? म्हणजे त्याही अर्थाने तो फॅड नाही. म्हणजे मी तर त्याच्या आधी आणखी आपण त्याची बायोलॉजी बघितली, म्हणजे उत्क्रांती बघितली. त्याच्यानंतर हळूहळू जसे आपण गावं वसवायला लागलो, संस्कृती वसवायला लागलो, तसं आपण बघितलं की तिथेही उपवास सांगितलेला आहे. म्हणजे तो नुकतं काहीतरी आलेला फॅड नक्कीच नाही, राईट? म्हणजे ते एक डोक्यातनं आपण काढूया. दुसरा त्याचा विचार असा थोडा करू की काय केलं म्हणजे फास्टिंग शक्य आहे किंवा उपवास शक्य आहे. म्हणजे तोही मी आधीच बोलून टाकतो आपण उपवासाच्या आणखी खाली जाण्याच्या आधी, की आपण योग्य खाणं जेव्हा खातो ते आणि फास्टिंग हे एकत्र जोडी शक्य आहे. जर आपलं खाणं काही चुकत असेल किंवा आपला एक मूळ आराखड्यानुसार आपण जर खात नसू तर आपल्याला नक्कीच फास्टिंग अवघड जाणार आहे, बरोबर? तो फास्टिंगचा दोष नाही हा मात्र, बरोबर? तो फास्टिंगचा दोष नाही, तो आपलं दुसरं काहीतरी करायला चुकतं आहे, राईट? हा थोडासा ऊन सावली सारखा खेळ आहे, बरोबर? आपल्याला दोन्ही लागतं आणि दोन्हीचं महत्व आहे, बरोबर? तर तसं या दोन्हीकडे आपण बघूया आणि ते एकत्रच येतात, ऊन सावली इतकेच, बरोबर? तर त्यामुळे आपण योग्य ते खायचंय आणि ते कसं खायचं याचा एक तुम्हाला त्यातलं मुळातलं विज्ञान ऐकायचं असेल तर ते आपला आधीचा एपिसोड ऐकू शकतात, बरोबर? तर ही थोडी प्रस्तावना झाली. म्हणजे आता आपण एवढंच बघितलं की ते कुठलंही फॅड नाही, की असं उगाच काहीतरी नवीन आलेला ट्रेंड नाही. ते नेहमीच आपण करत आलो आहोत, मनुष्यजात म्हणून, एक प्रजाती म्हणून प्राण्याची आपण नेहमीच करत आलो, बरोबर? आता त्याचा थोडासा शांतपणे विचार करूया की त्याच्यामध्ये आपल्या शरीरात काय घडतंय. आणि आपण जे टिपिकली काही वाक्य ऐकतो की अरे फास्टिंग हे उपासमार आहे का, नक्की काहीतरी अघोरी आहे, एक्स्ट्रीम आहे का, हे थोडीशी भीती पण असते. कदाचित त्यांना असं पटत पण असतं की याचा काही फायदा असेल सुद्धा, पण त्याचं मनात वाटताना असं वाटतं की हे थोडंसं भीतीदायक आहे, एक्स्ट्रीम आहे, मला काहीतरी होईल, मी चक्कर येऊन पडेन. हे थोडेसे 2-3 आपण त्यातले घटक बघूया. त्यातला पहिला घटक असा आहे की फास्टिंग म्हणजे उपासमार आहे का, राईट? तो एक आधी बघूया. तर आपण पूर्वी बघितलंय तसं आपल्या शरीरामध्ये ऊर्जेचे 2 भाग आहेत किंवा 2 स्रोत आहेत. त्यातला एक स्रोत आहे की आपण जी खाल्लेल्या अन्नातनं जी आत्ता ऊर्जा आलेली आहे, म्हणजे समजा गेल्या 4-5 तासात समजा मी काही खाल्लं असेल तर हे काही तास मला ती ऊर्जा पुरू शकते. ही ऊर्जा म्हणजे ही जर एखाद्या वाहनामधल्या इंधनाची टाक्या म्हणून असं जर ह्यांच्याकडे बघायचं झालं तर
ही पहिली जी टाकी आहे ती ऍक्च्युली थोडीशी छोटी आहे. आपल्या नेहमीच्या वाहनात कशी नेहमीची टाकी मोठी असते आणि रिझर्वची लहान असते, त्याच्या थोडंसं उलट आहे. हे खूप लहानशी टाकी आहे ही, की जी आत्ता नुकत्या खाल्लेल्या अन्नात आलेल्या ऊर्जेची आहे. आणि दुसरी एक खूप मोठी टाकी आपल्या शरीरामध्ये आहे, आणि ज्या टाकीच्या खरं तर साठवणुकीला फारशी मर्यादाच नाही, आणि ती टाकी आहे म्हणजे आपल्या शरीरावर साठवलेल्या चरबीची. बरोबर. आता आपण लॉजिकली विचार करू शांतपणे, की माझ्या शरीरामध्ये 2 प्रकारची इंधनं जर असतील आणि त्यातलं एक इंधन आता कमी होत आहे, तर मी दुसरं इंधन वापरायला जर लागलो असू, तर मला त्याला उपासमार म्हणता येणार नाही. म्हणजे उपासमार कधी म्हणलं पाहिजे, तर माझ्या शरीरातली दोन्ही प्रकारची इंधनं जर संपून गेली, राईट, तर मला त्याला उपासमार म्हणायला लागेल किंवा म्हणता येईल. बरोबर. तुम्हाला जर आठवत असेल तर म्हणजे थोडे दुःखद उदाहरणं द्यायची तर वेगळ्या प्रकारच्या म्हणजे जूनच्या छळछावणीतले तुम्ही फोटो बघितले असे, की आपल्याकडे बंगालचा जो मोठा फॅमिन झाला तेव्हाचे फोटो तुम्ही ऐतिहासिक बघितले असतील, तर त्यातले लोक जे दिसतात ते खरे उपासमार झालेले लोक आहेत. कारण त्यांना अन्नातनंही एनर्जी काही येत नव्हती, ऊर्जा येत नव्हती, आणि त्यांच्या शरीरावरची साठवलेली चरबी देखील संपलेली होती, राईट. त्यामुळे त्यांचं शरीर हे स्वतःचे मसल्सच खात होतं वगैरे वगैरे. सो ती खरी उपासमार आहे. तर तिथे कुठेही आपण साधारणतः जगणारी माणसं कुठेही त्याच्याजवळ जाणार नाही आहोत. आपण केवळ शरीरातले ज्या 2 इंधनाच्या टाक्या आहेत त्यातली पहिली टाकी रीती करून मोकळी करून तिला बाजूला ठेवून आपण दुसरी टाकी आता वापरणार आहोत. हे एवढंच खरं तर आपण फास्टिंगमध्ये करतोय. म्हणजे जस्ट साधं लॉजिक तर्क वापरला तर हे उपासमार नाहीये. बरोबर. आता ते अघोरी किंवा एक्स्ट्रीम वाटतं त्याच्याबद्दलही थोडंसं बोलूया. मगाशी तू चांगला शब्द आणि प्रश्न विचारलास की इंटरमिटंट फास्टिंग. त्याला जोडून घेऊन मी ह्या प्रश्नाचं उत्तर देतो की मी खरं तर ह्याच्याकडे इंटरमिटंट फास्टिंग म्हणून न बघता इंटरमिटंट ईटिंग म्हणून बघतो. याचं कारण असं आहे की आपण आपली जर आपल्या शरीरातली बायोलॉजी बघितली, त्यातलं जे जैव रसायनशास्त्र आहे, बायोकेमिस्ट्री जर बघितली, तर आपण सदैव खाण्यासाठी इव्हॉल्व्ह झालेलोच नाही. सदैव खाण्यासाठी आपण एक प्राणी म्हणून आपण उत्क्रांत झालोच नाही आहोत. आपण खाताना फिस्टिंग म्हणून म्हणजे मेजवानीसारखं खायचं आणि मग नंतर बराच काळ खायचं नाही, बराच काळ हा उपवास आपला घडेल, अशाच पद्धतीने आपल्या शरीराची आणि आतली रचना आहे. तर त्यामुळे इंटरमिटंट फास्टिंग हे थोडंसं आपण आपल्या डोक्यामध्ये उलट करून घेऊया की इंटरमिटंट ईटिंग म्हणूनच त्याच्याकडे बघू की कधी मध्ये खायचंय आणि आपलं डिफॉल्ट स्टेट काय आहे, म्हणजे आपली एक नेहमीची अवस्था काय की न खाणे ही आपली एक नेहमीची अवस्था असली पाहिजे. हा शिफ्ट खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे की बऱ्याचदा असं होतं की आपण बऱ्याचदा खातच असतो आणि मग मध्येच ब्रेक लावला की आपण त्याला इंटरमिटंट फास्टिंग म्हणतो. दॅट्स अ गुड पर्स्पेक्टिव्ह, राईट. बरोबर. म्हणजे आणि असं जर आपण त्याच्याकडे बघितलं तर आपल्याला थोडं लक्षात येईल परत एकदा विचार करताना की आपण ज्या पद्धतीने उत्क्रांत झालो आहे आणि ज्या पद्धतीने आपलं शरीर आपल्याला मदत करतं आणि त्याच्या पुढे आपण बघणार आहोत त्याची केमिस्ट्री कशी आहे, तर आपल्याला लक्षात येतं की सदैव खात राहणे ही आपली नैसर्गिक अवस्था नाहीच. कधीतरीच खाणे आणि ते जेव्हा खातो ऑफकोर्स तेव्हा व्यवस्थित पोट भरून खाणे शांतपणे आणि मग बराच काळ न खाणे हीच आपली नैसर्गिक अवस्था आहे. तर त्यामुळे आपल्याला फास्टिंग हे किंवा उपवास कोणी अगदी 12-14 तासाच्या पलीकडे एखाद दिवस आणि त्याच्या पलीकडे करायला लागला तर आपल्याला ते एक्स्ट्रीम वाटतं, अघोरी वाटतं. याचं कारण असं आहे की आपण उलटी आपली कल्पना होऊन गेली आहे. त्याचं एक ऐतिहासिक कारण मात्र मला सांगायला लागेल की आपल्या पूर्वीच्या अनेक पिढ्या वेगवेगळ्या कारणांमुळे, म्हणजे समजा तुम्ही 200 वर्ष मागे गेलात, 500 वर्ष मागे गेलात, तर अनेक प्रकारच्या कारणांमुळे आपली निदान काही काळासाठी का होईना अन्न मिळण्याची शाश्वती कमी झाली होती. मग ती युद्धामुळे असेल, परकीय आक्रमणांमुळे असेल, गरिबीमुळे असेल, बऱ्याच कारणांमुळे असेल. त्यामुळे अन्न समोर आहे आणि हा कोणीतरी व्यक्ती नाही म्हणतोय हे ऑलमोस्ट आपल्याला अमान्य आहे, राईट. त्याला आपण जणू काही एखादा पाप केल्याची त्याला त्या पातळीवर त्याला धरतो. का धरतो? कारण त्याचं पावित्र्य आपल्याला खरं तर ठेवायचं आहे म्हणून ते आपण धरतो की आता समोर अन्न आलंय, राईट, आणि त्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे आणि त्याला मी नाही म्हणणार नाही. ही भावना आपली खरं तर त्या ह्याच्यातनं आलेली आहे. बरोबर. पण आत्ता नवीन काळामध्ये जगताना ती थोडीशी जर मी बाजूला ठेवली आणि आपली आत्ता बायोलॉजी बघितली तर आपल्याला हेच कळतं की सदैव खात राहण्यासाठी आपण बनलेलं नाही. आता ते थोडंसं आपण बघितलं पाहिजे की ती केमिस्ट्री कशी घडतीये. बरोबर. तर आता गेल्या भागामध्ये आपण इन्शुलिन ह्या एका आपल्या हॉर्मोनची आपण ओळख करून घेतली होती. बरोबर. तर इन्शुलिनचं तेव्हा न सांगितलेला एक भाग मी सांगतो. आता तेव्हा आपण काय बघितलं होतं की रक्तातली साखर नियंत्रित करणं हे इन्शुलिनचं एक काम आपण बघितलं होतं. बरोबर. अर्थात इन्शुलिन डझनभर कामं आपल्या शरीरामध्ये करतं. इनफॅक्ट ते इतकं महत्वाचं हॉर्मोन आहे की जवळपास सगळ्या सिस्टीम्समध्ये आपल्या शरीराच्या त्याचा काही ना काही सहभाग असतो. म्हणजे इन्शुलिनचा रिसेप्टर नसलेली एकही पेशी आपल्या शरीरामध्ये नाही जवळपास.
इतकं ते महत्वाचं हार्मोन आहे. तर त्याचं एक खूप इंटरेस्टिंग असं काम आहे की ते आपल्या शरीराच्या अवस्थेचे 2 भाग करायला मदत करतं. ते 2 भाग कुठले? तर तुम्हाला माहिती आहे की आपण गेल्या भागात बघितल्याप्रमाणे खाल्ल्यावर काही ना काही प्रमाणामध्ये इन्शुलिनची लेव्हल वाढते, बरोबर? ही इन्शुलिनची लेव्हल जेव्हा वाढते तेव्हा शरीरातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्सना कळतं की आपली ही अन्नग्रहणाची अवस्था आहे. म्हणजे आत्ताच अन्न आत आलेलं आहे. कारण तुम्हाला लक्षात येत असेल तर पेशींना जी भाषा कळते ही सगळी केमिस्ट्रीची भाषा आहे, रसायनशास्त्राची भाषा आहे. त्यांना काही इंडिव्हिज्युअली कोणाला डोळे नाहीत की आता आत आलेलं अन्न कळेल, बरोबर? तर हे सगळं केमिकल सिग्नलिंगने चालू आहे. ते इन्शुलिनची पातळी वाढलेली असणे म्हणजेच आपली ही अन्नग्रहण अवस्था आहे. त्यांना मी अन्नग्रहण असं मराठीत म्हणतोय किंवा इंग्लिशमध्ये तुम्ही वाचलं तर त्याला फेड स्टेट, म्हणजे आत्ताच मी खाल्लेलं आहे ती स्टेट अशी ती म्हटली जाते. आणि काही तासांनी काय होईल, समजा 4 तासांनी, 6 तासांनी, 8 तासांनी काय होईल की खाल्लेल्या अन्नाची सगळं व्यवस्थापन करून झालं, ते पचलं, त्याच्यातनं जे काही पोषण मूल्य आली ती सगळी तुम्ही शरीराला देऊन झाली. आता इन्शुलिन काय होईल निरोगी माणसामध्ये की इन्शुलिनची पातळी परत खाली येईल. हे आपण गेल्या भागामध्ये बघितलं होतं. करेक्ट. इन्शुलिनची खाली आलेली पातळी हे शरीराला सांगते की आता तू अन्नाच्या विना आहेस, म्हणजे ही अन्नाविना अवस्था आहे तुझी, बरोबर? ज्याला आपण फास्टेड स्टेट म्हणू, उपवासाची अवस्था आहे, बरोबर? म्हणजे एक खाण्याची अवस्था आणि एक उपवासाची अवस्था. आणि मी तुम्हाला त्याची रासायनिक गंमत सांगितली की हे शरीराला कळतं कसं की आपण कुठल्या अवस्थेत आहोत. म्हणजे तुमच्या पचन संस्थेला कळेल कारण ती स्वतः त्याच्यावर काम करत असते, पण सगळ्याच शरीराला ते फक्त इन्शुलिनच्या पातळीकडे बघतात. इन्शुलिनची पातळी वर असेल तर तुम्ही फेड स्टेटमध्ये आहात, इन्शुलिनची पातळी खाली असेल तर तुम्ही फास्टेड स्टेटमध्ये आहात, अन्नाविना. आणि त्याची एक पटकन गंमत सांगतो की जेव्हा इन्शुलिनची पातळी वर आहे तेव्हा इन्शुलिन हा अशा पद्धतीचा एक कमांडर आहे, एखाद्या आर्मीत असावा तसा, की तो सगळ्या सेल्सना सांगतोय की आता एनर्जी नवीन नवीन बाहेरनं आलेली आहे, ती आता साठवण्याचं काम आपण करूया, बरोबर? कारण आपण गेल्या भागात बघितलं तसं पुन्हा कधी एनर्जी मला मिळेल खाण्यातनं हे माहित नाही. त्यामुळे इन्शुलिन हा तो मुकादम आहे किंवा एखादा कमांडर आहे, तो सांगतोय सगळ्यांना की एनर्जी साठवण्याची. म्हणजे 3 गोष्टी आपण एकत्र बांधल्या, इन्शुलिनची वर आलेली पातळी म्हणजेच फेड स्टेट, म्हणजेच एनर्जी साठवण्याची ती स्टेज आहे. म्हणजे आत्ता नवीन माल आलेला आहे तो साठवून ठेवायचा. आणि आता त्याच्या उलटी की इन्शुलिनची खाली आलेली पातळी म्हणजेच फास्टेड स्टेट, म्हणजेच उपवासाची स्टेट, म्हणजे साठवलेली ऊर्जा वापरण्याची अवस्था, बरोबर? आता तुम्ही ते 1 आणि 1, 2 असं ते डॉट्स कनेक्ट करून बघू शकाल की जर मला साठवलेली चरबी जाळायची असेल तर मला शरीराला उपवासाच्या अवस्थेत न्यायला लागेल. कारण आपण मगाशी बघितलं तसं पहिल्या अवस्थेमध्ये शरीर फक्त एनर्जी साठवण्याचं काम करतं, ते आहे ती एनर्जी जाळण्याचं काम करत नाही, कारण नवीन एनर्जी आलेली आहे. त्यामुळे मला शरीराला ह्या दुसऱ्या स्टेटमध्ये न्यायला पाहिजे, असं त्या 2 स्टेट्सची गंमत आहे. किंवा हा तर्क ज्याला कळेल आणि त्याला शरीर व्यवस्थितपणे या दोन्ही अवस्थांमधून नेता येईल, त्याला हवं ते त्याच्या शरीराला रासायनिक भाषेत सांगून त्याचं शरीर ऐकेलच. आणि ते आपल्याला त्या भाषेत आपण त्याच्याशी बोलत नाही, म्हणून आपल्याला थोडंसं चिडचिडल्यासारखं आपल्याला होतं की अरे मी 1 जानेवारीला ठरवलंय की आता 10 किलो कमी करायचे आहेत, पण काही हलत नाही. बरोबर. आता ही जी या 2 स्टेट्स ज्या तू म्हणतोस, जिथे की एक फास्टेड स्टेटमध्ये इंटरमिडियंट फास्टिंगच्या अनुषंगाने मी विचारतोय की त्या फास्टेड स्टेटमध्ये म्हणजे न खाता आपल्याला आपली बॉडी जास्तीत जास्त वेळ ठेवायची असा एक समज आहे. तर आता ही फास्टेड स्टेट किती तासांची असली पाहिजे हे अर्थात इंडिव्हिज्युअल बॉडीनुसार, इंडिव्हिज्युअल पर्सननुसार ते चेंज होईल. पण असे काही बेसिक काही नियम आहेत का जे ह्या सगळ्या तर्कांना बरोबर ठरवतात आणि तुम्हाला सांगतात की बाबा तुम्ही निदान 12 तास खाऊ नका किंवा निदान 14 तास तरी खाऊ नका. मग त्यानुसार तुमची इटिंग विंडो, जसं तू मगाशी म्हणलास की इंटरमिडिएट इटिंग विंडो जी आहे ती त्याच्यामुळे ऑटोमॅटिक फिक्स होणार आहे की 24 तासातले 12 तास खायचं नाही म्हणजे 12 तासच खायचंय अशा ह्याने. तर असे काही नियम आहेत का? आहेत ना. आणि त्या नियमांचा आपण 1-2-3 वेगळ्या चष्म्यांमधनं विचार करूया. त्यातला एक चष्मा असा आहे की माझं इन्शुलिन काय करतंय, हा एक चष्मा आहे. म्हणजे कोणी म्हणेल की ठीक आहे, मला हे फेड स्टेट आणि फास्टेड स्टेट कळलं, अन्नग्रहण अवस्था आणि उपासाची अवस्था कळली मला, आता मग मी काय करेन की इन्शुलिनलाच फॉलो करेन. इन्शुलिन जर मी बघितलं तर त्याची पातळी पुरेशी खाली येऊन आणि मग ती खाली निदान काही काळ तरी राहावी, कारण ती पातळी असताना मग मी आता शरीराला दुसऱ्या अवस्थेत नेलेलं आहे आणि ते दुसऱ्या पद्धतीची कामं करत आहे. मग ते साठवलेली एनर्जी वापरण्याचं काम करते, बरोबर? म्हणजे एक त्याचं साधं उत्तर असं आहे की निदान कमीत कमी इन्शुलिनची पातळी खाली जाईपर्यंत तरी मी नाही खाल्लं पाहिजे. कारण ह्याच्या उलट झालं तर काय होईल बघा,
की तुम्ही खाल्लंय, तुमची इन्शुलिनची पातळी वाढलेली आहे, आता थोड्या 4 तासांनी ती कमी व्हायला लागली, पण तुम्ही परत खाल्लं समजा 4 तासात, तर इन्शुलिनची पातळी पुरेशी खाली न जाता परत वर गेली, म्हणजे तुमचं शरीर एक बराच काळ त्या फेड स्टेटमध्येच राहिलं. त्यामुळे ते साठवलेली ऊर्जा वापरणारच नाही, कारण इन्शुलिन त्याला सदैव हाय आणि वरती आलेलं आहे आणि ते त्याला सांगतंय की तुला नवीन आलेली ऊर्जा साठवून ठेवायची, बरोबर. त्यामुळे साठवलेली ऊर्जा वापरण्याचं काम ते करणार नाहीये. त्यामुळे एक त्याचं साधं उत्तर असं आहे की इन्शुलिनची पातळी खाली येईपर्यंत तरी तुम्ही फास्टिंग केलं पाहिजे. मग कोणी म्हणेल की ते माझ्या बाबतीत साधारण कधी असेल, तर साधारणतः तुम्ही एक 6 ते 8 तास असं सेफ साईडला धरून चाला. साधारणपणे तुम्हाला तेवढे तास लागतील इन्शुलिन छानपैकी खाली यायला, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला झेपेल तसे तास तुम्ही त्याच्या पुढे राहू शकता. आता हे बोलताना एक दुसरा चष्मा आता वापरूया, की शरीरातली केमिस्ट्री कशी चेंज होते आणि ती मला काही क्लूज देते का? कारण एक साधा क्लू मी मगाशी म्हटला, की एका अवस्थेतनं दुसऱ्या अवस्थेत जायचं असेल, तर साधा क्लू आहे की इन्शुलिनची पातळी खाली असेल तर मग मी दुसऱ्या अवस्थेत आलो, आणि मग ते माझ्यावर अवलंबून आहे की मी त्याच्यात किती राहायचं. आता त्याच्यात बारीक एक मध्ये असा विचार करूया, ज्याने आपली एक आणखी एक भीती कमी होईल, की लोकांनी असं कुठेतरी मनात असतं आपल्या, किंवा आपण ऐकलेली असतं, की अरे बापरे, एवढा उपास केला तर मी हायपोग्लायसिमिक होईल, म्हणजे माझ्या रक्तातली शुगर अति खाली जाऊन मला चक्कर वगैरे येईल. त्याच्याबद्दल थोडासा विचार करूया. ऑफकोर्स आता हा विचार हा साधारणतः निरोगी माणसाचा, आणि एस्पेशली ज्यांना टाईप 1 डायबिटीस नाही, किंवा जे इन्शुलिनवर नाहीत, इन्शुलिन इंजेक्शन जे घेत नाहीत, बरोबर, ह्यांच्यासाठी आहे. म्हणजे हे 2 प्रकारचे व्यक्ती वगळता जे मी आता पुढे बोलणार आहे ते लागू आहे, बरोबर. म्हणजे टाईप 1 तुम्ही नको, टाईप 1 डायबेटिक नको, आणि तुम्ही इन्शुलिन इंजेक्शननी घेतलेलं नको, हे लोक सोडून आता हे पुढचं लागू आहे. आता त्याच्यात एक बेसिक आपली बायोलॉजी बघूया, की एक गंमत आपल्या सगळ्या ऊर्जेच्या व्यवस्थापनाची सांगितली पाहिजे, की शरीराला असं चालत नाही की खाणं जर येत नसेल तर माझ्याकडे एनर्जीच नाही, किंवा नुकतं खाणं आलं नसेल तर माझ्याकडे एनर्जी नाही, असं शरीराला चालत नाही. इनफॅक्ट म्हणूनच तर आपण साठवून ठेवण्याची व्यवस्था ही चरबीमध्ये केलेली आहे. आता त्याचा उपयोग शरीर कसं करतं, तर नेहमी सगळ्या अवयवांना ऊर्जा मिळत राहील याचा एक साधा उपाय म्हणजे की रक्तामध्ये अमुक एक प्रमाणामध्ये ग्लुकोज मेंटेन करायचं, राईट. रक्तामध्ये अमुक एक प्रकारे साखरेची पातळी राखायची, आणि मग रक्तातनं ती कोणाला ज्याला हवं असेल त्याला मिळेल. हा एक त्याचा साधा उपाय आहे. काही अवयवांना आपण असं आपल्या शरीरामध्ये रचना आहे की त्यांना त्यांच्या एनर्जीचा साठा, त्यांच्या ऊर्जेचा साठा खूप त्यांच्या जवळ ठेवलेला आहे. म्हणजे जसा स्नायूंचा आहे, मसल्सचा आहे, तर तुम्हाला माहिती आहे की मसल्समध्ये सुद्धा एक वेगळ्या फॉर्ममध्ये पण एनर्जी साठवलेली असते, ज्याला आपण ग्लायकोजेन म्हणतो, बरोबर. आता ते मसल्सच्या जवळच काय आहे, कारण ताडकन उठून तुम्हाला काहीतरी करता आलं पाहिजे, कारण तुम्ही कसे इव्हॉल्व्ह झालात बघा. समजा तुम्हाला कुठल्या तरी प्राण्याने तुमच्यावर हल्ला केला, किंवा तुमचं आपापसातली टोळीतली लोक किंवा एखादं लहान मूल हे एकदम धोक्यात आलं, काहीतरी पडायला लागलं, किंवा तुम्ही कुठेतरी घसरायला लागलं, तर तुम्हाला चटकन ते मसल्स वापरून, स्नायू वापरून काम करता आलं पाहिजे. म्हणजे मसल्सना असं नाही चालणार की कुठेतरी पोटाशी साठवून चरबी ठेवली आणि तिथून ती यावी एनर्जी, असं नाही चालणार. त्यामुळे मसल्सना आपण शेजारीच ग्लायकोजेन दिले. मेंदूची गंमत अशी आहे की मेंदू हा खरं तर आपल्या शरीरातली 20-25% जवळपास ऊर्जा वापरणारा अवयव आहे, पण मेंदूकडे इंटरेस्टिंगली असं मेकॅनिझम नाही. म्हणजे मेंदूसाठी स्पेसिफिकली मला शरीरामध्ये रक्तामधनं फिरवत ती साखर ठेवलीच पाहिजे. बरं, ही साखर किती लागते ठेवायला? साधारण एखादा पूर्ण वाढ झालेला ॲडल्ट व्यक्ती तुम्ही बघितला तर आपल्याकडे 5 लिटर रक्त असतं, आणि तुम्हाला आता तुमच्या पॅथलॅबमधले रिझल्ट बघून माहिती आहे की 100च्या वर साखर नसावी. ह्याचा गुणाकार जर तुम्ही केलात, ते 100 मिलीग्रॅम पर डेसिलिटर असा आहे, पण त्याचा गुणाकार जर तुम्ही केलात तर फक्त 5 ग्रॅम साखर जास्तीत जास्त आपल्या रक्तात असली पाहिजे, यापेक्षा जास्त नाही, राईट. म्हणजे हे 4.5-5 ग्रॅम साखर म्हणजे किती, 1 टीस्पून भर साखर फक्त आपल्या अख्ख्या रक्तात मावते. त्याच्या वर जायला लागलं की ते धोकादायक होतं. सांगायचा मतलब असा की ही मेंदूसाठी ही सगळी रचना केलेली आहे, मेंदूची काळजी घेण्यासाठी, कारण त्याच्याकडे त्याचे स्वतःच्या असा एनर्जीचा साठा नाही, आणि मेंदू जर बंद पडायला लागला तर मात्र नक्कीच कोणी व्यक्ती घेरी येऊन खाली पडणार, बरोबर. म्हणजे आपण आता हे लॉजिकली कन्स्ट्रक्ट केलं की मेंदूकडे जर स्वतः साठा नसेल तर हे रक्तात मेंटेन केली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की जर मी खात नसेन आणि रक्तातली साखर तर वापरत जाईल मेंदू किंवा बाकी पण कोणी, तर मग ती हळूहळू खालीच येणार प्रमाण त्याचं. मग तू तर म्हणतोस की फास्टिंग करणं साधं सोपं सरळ आहे आणि धोकादायक नाहीये. तर त्याचं कारण असं आहे की शरीराने आपल्याकडे एक फार स्मार्ट रचना आत केलेली आहे. आपलं जे लिव्हर आहे, यकृत आहे, हे साखरेची पातळी एका लिमिट पलीकडे जर खाली पडायला लागली तर ते नवीन साखर बनवून घेतं आणि रक्तातली ही साखरेचं प्रमाण मेंटेन ठेवतं, राखून ठेवतं.
म्हणजे गेल्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की खाल्ल्यानंतर ते साखरेचं प्रमाण वर गेल्यावर काय होतं, की कसं इन्सुलिन येतं आणि त्याचं वाटप करतं. आता मी तुम्हाला सांगतोय की एका पर्टिक्युलर लेव्हलच्या खाली ते यकृत आपलं जाऊ देत नाही. आता ही साखर ते बनवतं कशापासनं, तर लार्जली प्रोटीनपासनं बनवतं. मग लोक म्हणतील थांब प्रोटीनपासनं बनवतं म्हणजे मी उपास करायला लागल्यावर गेले माझे मसल. तसं नाही. तर ते मसलमधनं आलेलं प्रोटीन नाही, पण बॉडीमध्ये अनेक प्रकारच्या प्रोटीनची इकडून तिकडून त्याचं दळणवळण, त्याची ढवळाढवळ चालूच असते, त्याचा पुनर्वापर चालू असतो. त्यातलंच प्रोटीन वापरून आपलं लिव्हर हे ते साखरेची पातळी मेंटेन ठेवणार आहे. आता हे सगळं लांबलचक उत्तर ह्याच्यासाठी आहे की हे जे प्रोसेस आहे लिव्हरची, ग्लुकोनिओजेनेसिस असं आपण त्याला म्हणतात, म्हणजे नवीन बनवलेली ग्लुकोज. आणि तुम्हाला लक्षात आलं असेल की ह्याच्यासाठी मला कार्बोहायड्रेट्स किंवा कर्बोदकं खायची गरज नाही आहे. तुमचं लिव्हर बनवून घेते, कारण ते तुमच्या जेवणासाठी थांबलेलं नाही. आता हे साधारण ग्लुकोनिओजेनेसिस होणार कधी, तर जेव्हा इन्शुलिन पुरेसं खाली येईल तेव्हाच ते होणार. म्हणजे आता मी तुम्हाला एक थोडंसं कॉम्प्लिकेशन ऍड केलं आपल्या मगाच्या स्टोरीमध्ये, की मगाशी मी नुसत्या 2 इंधनाच्या टाक्या असं म्हटलं, त्याच्यात मध्ये एक बारीकशी ही गोष्ट ऍड होते की रक्तातनं नवीन खाण्यातनं आलेली ऊर्जा आपण वापरली, मग मधल्या काळामध्ये हे ग्लुकोनिओजेनेसिस घडत राहिलं आणि मसल्समध्ये आणि लिव्हरमध्ये सुद्धा जे ग्लायकोजनच्या स्वरूपात जी ऊर्जा साठवली जाते ती वापरली जाते. ती साधारण 1 दिवसात संपते. बरोबर. आणि 24 तासाच्या नंतर तुमची ही साठवलेली चरबी हे ढोबळमानाने आहे. म्हणजे एक समराईज करायचं तर साधारण पहिले 6 ते 8 तास तुमची नुकती आलेली एनर्जी, करेक्ट. मग पुढचे साधारण 16-18 तास ही ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवली गेलेली एनर्जी, जी तुमचे मसल्स आणि बाकी सगळ्या वापरू शकतात. आणि ग्लुकोनिओजेनेसिसमुळे तुमचा मेंदूला ती साखर मिळू शकते, म्हणजे ते धोका राहत नाही घेरी येऊन पडण्याचा. आणि त्या 24 तासाच्या नंतर तुमची साठवलेली जी चरबी आहे ती जाळण्याचं काम होतं. तर ह्या टाइमलाईन मध्ये साधारण आपल्याला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की कोण किती लांब केल्यावर त्याला कुठल्या पद्धतीचे फायदे मिळत जातील. राईट. पण एक काय म्हणतात सर्वमान्य विंडो काय आहे? बरोबर. तर आता त्याचंही थोडंसं आपण विभागून उत्तर देऊया की 2 पद्धतीच्या टर्म्स तुम्हाला ऐकू येतील. एक जी जास्त पॉप्युलर झालेली टर्म आहे ती इंटरमिटंट फास्टिंगची आहे. जे अगदी प्युरिस्ट रिसर्चर आहेत ना, ती खरं तर ती टर्म हे एका दिवसाच्या पलीकडे तुम्ही फास्टिंग केलं ती वापरतात. मग ते एका दिवसाच्या आत जे आपण अनेकदा ऐकतो 16 तास नाही खायचं आणि 8 तासाच्या विंडोमध्येच खायचं, ह्याला जे आपण टिपिकली इंटरमिटंट फास्टिंग आपल्या एक साधारण डोक्यात असतं, त्याला आणखी एक टेक्निकल टर्म हे मंडळी वापरतात, म्हणजे टाइम रिस्ट्रिक्टेड इटिंग किंवा टाइम रिस्ट्रिक्टेड फीडिंग, TRE किंवा TRF. म्हणजे एखाद्या दिवसामध्ये ठराविकच तास ठरवायचे आणि त्या तासांमध्येच खायचं आणि त्या तासांच्या पलीकडे बाहेर खायचंच नाही, असं ते आपण ठरवलेलं आहे. सो खरं सांगितलं तर म्हणजे माझ्या दृष्टीने साधारण 16 तास हे कमीत कमी असावं. 16 तासाच्या पेक्षा कमी आणखी तुम्ही उपास करायला लागलात तर त्याचं साधारण लॉजिक बघा की साधारण 8-9 तास तुम्ही झोपलेले असणार आहात. 8 तास निदान तशी अपेक्षा आहे की तुम्ही 8 तास झोपावं आणि उरले साधारण 7-8 तास जे सहज तुम्हाला करता येणं शक्य आहे. त्यामुळे म्हणजे मला तुम्ही वैयक्तिकदृष्ट्या विचाराल तर साधारण 16 तास उपवास करायला काहीच हरकत नाही, कमीत कमी साईडला. लांब करणारे बरेच लोक आहेत आणि त्याच्याबद्दल आपण स्पष्टपणे बोलूया की त्याच्यात काय काळजी घ्यायला लागते, काय मॉनिटर करायला पाहिजे, ते कोणी करावे कोणी करू नयेत. मी स्वतः गेल्याच 5 महिन्यांमध्ये 2 वेळा 2.5 तासाचे उपवास केलेत, एकदा 2.5 दिवसांचे उपवास केलेत, एकदा 2 दिवसांचा उपवास केलाय. तो मी एक्झॅक्टली कसा करतो त्यात काय करतो ते आपण वेगळं बोलू शकतो. पण तुझ्या प्रश्नाचं डायरेक्ट उत्तर असं आहे की कमीत कमी साईडला साधारण 16 तास आणि मग नंतर तुम्ही हळूहळू वाढवू शकता. पण आता बऱ्याचदा अनेक लोकांचं असं होतं की साधारण एक 8-8:30ला खाल्लं जातं ब्रेकफास्ट या सदराखाली. त्याच्यानंतर आयदर डबा असतो किंवा जेवणाची वेळ होते 1-2 वाजता, 1 वाजताच. संध्याकाळी चहाबरोबर काहीतरी खायला लागतं 4 वाजता. आणि डिनर टाइम एस्पेशली भारतात डिनर टाइम हा 8, 8:30, 9 नंतरच तो 11-12 पर्यंत कधी पण असतो. तर त्यामुळे जी लोक असं शेड्यूल फॉलो करतायत, जे बरेच लोक आहेत, त्यांना ते 8 तासावरनं 16 तासापर्यंत जाणं हे अवघड पडतं का? हा एक भाग झाला. आणि तसं अवघड नसेल तर काय केल्याने ते सोपं होईल? अगदी बरोबर. किंवा त्याला किती वेळ लागतो? म्हणजे आता आजपासून चालू केलं, उद्यापासून चालू केलं तर साधारण डिस्कम्फर्ट येणार आहे, कारण तुमच्या शरीराला सवय आहे दर 2-3 तासांनी काहीतरी खायची आणि शिवाय फक्त 8 तासाची गॅप आहे. बरोबर. पण ते चालू केल्यानंतर डिस्कम्फर्ट मे बी किती दिवस राहतो आणि मग त्याची सवय कशी होते ते पण थोडंसं कर्व सांग. बरोबर.
आणि हा चांगला प्रश्न आहे आणि हा प्रॅक्टिकल मुद्दा आहे, कारण एखादा व्यक्ती जेव्हा कुठल्याही पद्धतीच्या उपवासाला चालू करतील तेव्हा त्यांच्यासाठी हे समजून घेण्यासाठी महत्त्वाचं आहे. तू मगाशी म्हणलास त्याच्यामध्ये एक थोडासा मानसिक भाग असा आहे, की डिनर स्किप करणं. म्हणजे रात्रीचं जेवण समजा मी एखाद्याला म्हटलं, की आधी लवकर कर, 6च वाजता जेव, 5 वाजता जेव किंवा जेवूच ते जेवण म्हणजे लंघन कर ज्याला आयुर्वेदाच्या भाषेमध्ये. तर त्यांना आधी सुरुवातीला ते अवघड जाऊ शकतं. त्यामुळे मी लोकांना असं म्हणतो, की तुम्ही थोडासा उशिरा सकाळचा पहिला नाश्ता म्हणजे ब्रेकफास्ट आपण ज्याला म्हणतो, उशिरा करून बघा. त्याचं एक साधं जैवशास्त्रीय पण कारण आहे, की सकाळी उठल्यानंतर आपल्या शरीराला ऊर्जा देण्यासाठी आपल्याकडे काही हॉर्मोन्स आहेत. त्यातलं ॲक्चुअली कॉर्टिसॉल हे पण एक हॉर्मोन आहे. म्हणजे जे आपल्याला खरं तर स्ट्रेस हॉर्मोन म्हणून माहीत असतं. पण कॉर्टिसॉलचं एक काम असं आहे, की आपल्याला ते सकाळी उठल्यावर अलर्ट असं ठेवतं. बरोबर? सो सकाळी तुम्ही थोडंसं उठल्यावर काही विशिष्ट प्रकारच्या गोष्टी करून बाहेर उन्हात जाऊन, चालायला जाऊन, थोडंसं मन त्या ब्रेकफास्टपासनं दूर घेऊन जा आणि तुम्हाला तो ब्रेकफास्ट थोडा उशिरा चालू करणं सोपं होईल. किंवा काही तू म्हणलास तसं, की काही जणांचं साधारण 12-1 पर्यंत दोनदा खाणं होतं. कारण ते समजा 8-8:30ला ब्रेकफास्ट करत असतील आणि 12:30-1ला जेवत असतील. तर मी त्यांना असंही एक सल्ला देतो, की हे दोन्ही वेळा तुम्ही जेवणाची वेळ आधी ओढा आणि ब्रेकफास्टची नंतर ढकला आणि एक साधारण आठवड्याभरात तुम्हाला असं वाटेल, की हे एकदाच मला करता येईल. म्हणजे समजा 10-10:30लाच मी साधारण जेवल्यासारखंच खाऊ शकतो. कारण मी ब्रेकफास्ट म्हणजे माझा फास्ट ज्याच्यात ब्रेक करतोय, उपवास माझा मोडतोय, ते जे माझं जेवण आहे, ते आणि माझं जे दुपारचं जेवण आहे, ते मी एकदमच केलं एकत्र, असं तुम्हाला शक्य होईल. सो हे थोडंसं म्हणजे तुमची शरीराची जी बायोलॉजी आहे, ती ह्याला सपोर्ट करणार आहे. कारण तुम्हाला ऑलरेडी अलर्ट वाटण्यासाठी शरीर काही गोष्टी करत असतं. आणि तेव्हा तुम्ही अशा जर काही गोष्टी केल्यात, की काळी कॉफी घेतलीत किंवा थोडेसे इलेक्ट्रोलाइट्स टाकून म्हणजे समजा अशी कल्पना करा, की अगदी थोडंसं लिंबाचा रस आणि थोडं मीठ टाकून जर पाणी घेतलं, तर ह्या गोष्टींनी तुम्हाला एकतर पुरेसं हायड्रेशन मिळेल आणि त्या भुकेच्या एक सवयीतनं बाहेर यायला थोडीशी मदत होईल. कारण काळी कॉफी ही थोडीशी सप्रेशंट असते, म्हणजे ती भूक कमी करायला मदत करते तेवढ्यापुरतं. तर अशा पद्धतीची आयडियाने तुम्ही चालू करू शकता चालू करताना, बरोबर? आणि मग समजा अशी कल्पना करा, की 10:30-11ला त्या व्यक्तीने त्यांचं जे काही पहिलं जेवण असं म्हणूया ते जर घेतलं, तर मग शक्यता वाढते, की उरलेल्या दिवसभरात ते व्यवस्थित काम करून मग जे काही एकदा समजा कुटुंबियांसमोर बरोबर मला जेवायचंय, मित्रांबरोबर जेवायचंय, युजुअली थोडासा सोशल ऑकेजन पण असतं, रात्रीचं जेवण आहे. मग मला जर टाळायचं नसेल, तर मी निदान पहिली सुरुवात अशी करू शकतो, की इव्हन ईटिंग विंडोच्या आधी म्हणजे मगाशी जे आपण 16 तासाचं बोललो, पण त्याच्या आधीची ही पहिली पायरी आहे, की निदान मला 1-2दाच जेवणं शक्य आहे का? राईट? 2दा जेवणं आणि मग ते अशा पद्धतीच्या काही टिप्स वापरून आपण ते जर 2दा जेवायला लागलो, की मग ती 2 जेवणं थोडीशी जवळ आपण आणू शकतो. म्हणजे मग ती आपली टोटल ईटिंग विंडो कमी होऊ शकते. राईट. आणि मग ईटिंग विंडोमध्ये पण नियम पाळणं गरजेचं आहे. म्हणजे तिथे दणादण वडापाव हाणलेत असं करून चालणार नाही. बरोबर. जर त्याचा फायदा हवा असेल तर अर्थात. अगदी बरोबर. सो हा बरोबर पॉइंट आहे आणि आपण आत्ता सुरुवातीला या भागाच्या म्हटलं तसं, की योग्य पद्धतीने खाणं हे फार महत्वाचं आहे. चुकीच्या पद्धतीने खाऊन 2 गोष्टी होतात. एकतर नीट उपास करायला जमत नाही, नीट फास्टिंग करायला जमत नाही आणि दुसरं म्हणजे तू म्हणलास तसं त्याचा फायदा मिळत नाही. म्हणजे आपण विविध कारणांसाठी फास्टिंग करतो. त्याकडे आपण येऊया. बरोबर. कारण आत्तापर्यंत आपण नुसतं एवढंच आत्ता बघितलं, की ते फॅड नाहीये, ते नेहमीचं आपलं मानवी क्रिया आहे आणि करणं शक्य आत्ता आपण एवढंच बोललोय. बरोबर. पण त्याच्याकडे आपण तर त्याचे बेनिफिट्स आपल्याला त्यामुळे मग मिळत नाही. त्यामुळे आपण गेल्या एपिसोडमध्ये जसं बोललोय, की योग्य पद्धतीने आणि ते हा पदार्थ का त्या पदार्थ ह्या फारशा वादात मला शिरायचं नाही. ते तुम्ही ठरवू शकता. पण योग्य पद्धतीने आणि योग्य आराखड्याप्रमाणे तुम्ही जर खाल्लत, तर तुम्हाला हे फास्टिंग करणं सोपंही उत्तरोत्तर होत जाईल आणि हे थोडंसं एकमेकांवर अवलंबून क्रिया आहेत. जो व्यवस्थित खाईल त्याला छान फास्टिंग पण करता येईल आणि जो व्यवस्थित फास्टिंग करेल त्याला मग चांगलं खाणं आतूनच वाटेल, ऑटोमॅटिक वाटेल. आणि बऱ्याच लोकांचा हा म्हणजे एक्सपिरियन्स मी ऐकलेला आहे, की जसं तुमची खायची विंडो तुम्ही कमी करत आणता, म्हणजे 8 तास 7 तास, म्हणजे आता साधं जर सांगायचं झालं तर 7 तासाची जर का विंडो असेल तर तुम्ही 9ला जर पहिलं खात असाल तर 3 म्हणजे 12 आणि 4 म्हणजे 4 नंतर तुम्ही प्रॅक्टिकली काही खात नाही. पण अनेक लोकांचं असं एक्सपिरियन्स जे बऱ्यापैकी फॉलो करतात, की अरे छान वाटतं आणि असं वाटत नाही की आपण खाल्लं पाहिजे ए, आणि बी असंही वाटतं की आपण इतके दिवस का इतकं खात होतो. तर तो एक चांगला एक्सपिरियन्स येतो लोकांचा. आता मला तुला असं विचारायचं आहे, की ह्याच्यात जे नंबर ऑफ आवर्सची जी फास्टेड स्टेट आहे, त्याचे शरीराला फायदे कसे होतात? म्हणजे
हॉर्मोनल लेवलला असतील, फॅट बर्निंग असेल, क्लेन्झिंग असेल बॉडीचं, ते कुठल्या कुठल्या आवरच्या मार्किंगला आहेत, त्याचं एक साधारण सांगू शकतोस का? बरोबर. तर असा दोन्ही घेऊया. तू पहिला जो मुद्दा म्हणलास, की खावंसं नेसेसरीली वाटतंच असं नाही, बरोबर. आणि तुम्ही सहज हळूहळू ती ईटिंग विंडो कमी करू शकता. म्हणजे तुमचे जे खाण्याचे तास आहेत ते कमी करू शकता. त्याचं एक कारण बघूया. त्यात पण तुम्हाला कदाचित आवडेल ऐकायला, की आपल्या शरीरामध्ये जसं इन्शुलिन आपण एक हॉर्मोनची आपण ओळख करून घेतली, तसं अजून एक हॉर्मोन आहे. त्याचं नाव आहे ग्रेलिन. ते ग्रेलिन आपल्या भुकेचं हॉर्मोन आहे. आणि या ग्रेलिनची गंमत अशी आहे, की साधारणतः एखाद्या व्यक्तीला ज्या 3-4-5 वेळेला खाण्याची सवय लागलेली असते, त्यावेळेला त्यांचं ग्रेलिन साधारणतः वर येतं. म्हणजे मग त्यांना ती भुकेची भावना होते. आणि ते ग्रेलिन वर आलेलं वरच राहतं का? तर तसं नसतं. ते तेवढ्या एक साधारण तासाभरापुरतं, अर्ध्या-पाऊण तासापुरतं ते वरती येतं, परत निघून जातं. तुम्हाला हा अनुभव नवीन नाही, की समजा ऑफिसमध्ये आपण आहोत, कुठे कामात बिझी आहोत, प्रवासात आहोत, जेवणाची वेळ टळून गेली, 3 वाजले, 4 वाजले आणि मग तर काही तुम्हाला नेहमीसारखं 12-12:30 जसं जेवण जाईल, तसं काही जेवण तुम्हाला जात नाही. याचा अर्थ असा आहे, की ग्रेलिन जे तेव्हा वाढलं होतं 12:30-1ला सवयीच्या वेळेला, ते खाली येऊन गेलंय परत, बरोबर? त्यामुळे तुम्हाला जे हळूहळू सोपं वाटायला लागणारे उपास करणं, ते त्याच्यामागे हे जैवशास्त्रीय कारण आहे, की तुमचं ग्रेलिन काही एकदा वाढल्यावर ती भूक तशीच राहिली असं नाहीये. म्हणजे असं डोक्यात धरू नका, की कोणी 6 तास भुकेला म्हणजे तो इतका भुकेला आणि जो 12 तास ज्याने काही खाल्लं नाही तो त्याच्या दुप्पट भुकेला, असं ते नाहीये. असं लिनियर ते नाहीये. कारण तुमचं हॉर्मोन हे फायनली तुम्हाला सांगणार आहे, की तुम्हाला किती भूक लागली. ते ग्रेलिन वर येईल, खाली जाईल. त्यामुळे मगाशी मी जो उल्लेख केला, की तुम्ही काळी कॉफी घेऊ शकता किंवा मीठ लिंबू पाणी घेऊ शकता. साखर नाही त्याच्यामध्ये. मीठ लिंबू पाणी समजा घेऊ शकता किंवा इव्हन साधंही पाणी तुम्ही पिऊ शकता. ह्याने होईल काय, की तुम्ही मनाला शांत कराल, शरीराला शांत कराल, त्याला हवं ते हायड्रेशन द्याल आणि ते ग्रेलिनचं जे एक टेकडी येऊन जाणार आहे, ते जे वर आणि खाली जे ग्रेलिन होणार आहे, त्या टेकडीला तुम्ही पार होऊ द्याल. मग तुम्ही परत खाली आलात, की परत तुम्हाला भुकेची भावना होणार नाहीये. त्यामुळे ही ग्रेलिनची पीक्स अशी असतात, की ती बऱ्यापैकी सवयीनी असतात. म्हणजे जे लोक हळूहळू मग पूर्वी 5-6 वेळा आम्ही खायचो ना, आता 2दाच खायचो, त्यांना आता सवयीने 2दाच ती पीक्स येतात. सो हे खूप मॉडिफाय करण्यासारखं आहे, खूप बदलण्यासारखं आहे, खूप लवचिक आहे. म्हणजे ह्याच्या मागचं आपण हे जैवशास्त्रीय कारण आता पटकन मी सांगितलं, की आणि तो जो अनुभव तू जो ऐकलायस, मीही ऐकलाय, तो म्हणूनच बरोबर आहे. आता आपण दुसरं येऊया, की या फास्टिंगची ही जी एक अशी मनामध्ये कल्पना करू, की याची ही एक टाईमलाईन आहे आणि जसे-जसे हे फास्टिंगचे तास पुढे-पुढे जातील, उपवासाचे तास पुढे-पुढे जातील, तसा काय फायदा होईल, असं एक आपण मनामध्ये एक चित्र तयार करूया आपल्या सगळ्यांसमोर. बरोबर. आता मगाशी आपण बोललो तसं, की पहिल्या काही तासांमध्ये काय होणार आहे, तर तुमचं खाल्ल्यानंतरच्या पहिल्या काही तासांमध्ये इन्शुलिन वाढलेलं आहे. ते साधारण खाली यायला कोणाला 6, कोणाला साधारण 8 तास लागू शकतात. ते पुरेसं खाली आलं आणि मग तुम्ही फास्टिंग करत जर राहिलात, तर मधल्या काळामध्ये म्हणजे साधारण पुढच्या 16 तासांमध्ये तुमचं जे स्टोअर केलेलं ग्लायकोजेन आहे, म्हणजे मगाशी मी ग्लायकोजेनचा उल्लेख केला होता. त्याचा पटकन सांगायचा पॉइंट म्हणजे ते 2 ठिकाणी स्टोअर्ड असतं. एक तुमच्या लिव्हरमध्ये असतं, यकृतामध्ये आणि एक स्नायूंमध्ये असतं, मसल्समध्ये. तर हे ग्लायकोजेन वापरलं जाणार आहे, बरोबर? म्हणजे लगेच माझं इन्शुलिन खाली आलं, आता माझी लगेच चरबी जाळायला चालू, असं थोडंसं नाहीये. कारण ते शरीराने त्याला मध्ये पण एक ऊर्जेचा स्रोत दिलेला आहे, जो कार्बोहायड्रेट्स वापरून बनवलेला आहे. तर ते ग्लायकोजेन वापरलं जाणार आहे, बरोबर? आणि साधारण 24 तास खाल्ल्यानंतरचे 24 तासापर्यंत साधारण तुम्हाला हे ग्लायकोजेन पुरणार आहे. आता हे करण्याचा फायदा असा आहे, हे ग्लायकोजेनचं जी टाकी आहे, जी लिव्हरमध्ये तयार होतीये, मसलमध्ये, ही थोडीशी एम्प्टी करण्याचे 1-2 फायदे आहेत. एक तर तुम्हाला लक्षात येईल, की लिव्हरचा हा साठा एम्प्टी करणं हे लिव्हरला थोडंसं हलकं करण्यासारखं आहे. त्याच्यावरचा एक ताण एका पद्धतीने कमी करण्यासारखा आहे. दुसरं असं होतं, की तुमच्या मसल्सना जेव्हा ते वापरले जातात, कारण तुम्ही काही ना काही हिंडणं-फिरणं करणार आहात, काम करणार आहात, त्याच्यातलं ग्लायकोजेन वापरलं जाईल आणि ते तुमचं रिप्लेनिश होत राहील. म्हणजे ते भरलं जातं आणि ते कुठनं भरलं जाणार आहे, तर ते तुमची स्टोअर्डची एनर्जी आहे चरबीतली, तिथनं ते भरलं जाईल हळू-हळू. तर म्हणजे एका अर्थाने तुमचे हे ओव्हरलॅपिंग असे भाग असणार आहेत, की पहिले काही तास अन्नातून आलेली ऊर्जा, मग पुढचे साधारण 16 तास तुमचं हे ग्लायकोजेनचे स्टोअर रिकामे होतील. आता यातली एक सांगायची गंमत म्हणजे समजा आपण जे रक्तातली साखर तपासायला जी जातो, राईट? तर ज्यांची साखर 125 वगैरे अशी समजा येत असेल, तर त्यांना डॉक्टरही म्हणतात, की तुमची हाय आहे. त्याचा एका अर्थाने तुम्ही अर्थ असा घेऊ शकता, की माझे ग्लायकोजेन स्टोअर पुरेसे संपत नाहीयेत किंवा पुरेसे मी खाली आणत नाहीत, कारण माझे मोठे ग्लायकोजेन स्टोअर आहेत. अशा व्यक्तींनी समजा थोडासा आणखी फास्ट केला, तर त्यांना दिसेल, की हा ग्लायकोजेन स्टोअर जसे कमी होत जातील, तशी तुमची ब्लड शुगर नॉर्मल रेंजमध्ये येऊ शकते, बरोबर? त्याचा आपण लॉजिकली विचार करूया, बरोबर? तर म्हणजे ह्या साधारण फास्टिंगच्या पिरियडचा साधारण 24 तास जे फास्टिंग करतात, त्यांचा हा ऑलरेडी फायदा आहे, की त्यांचा ग्लायकोजेन स्टोअर रिकामं व्हायला मदत होईल, राईट?
दुसरी अशी मदत होते की काही छोट्या प्रमाणावर ऑटोफेजी चालू होते, साधारण 24 ते 36 तासाच्या दरम्यान. हे थोडंसं पुढे मागे आहे, पण साधारण 24 तास उलटून गेले की ज्या प्रोसेसेस चालू होतात त्याच्यामध्ये ऑटोफेजीची एक मोठी प्रोसेस आहे. आता ही ऑटोफेजी काय आहे? ऑटो म्हणजे स्वतः आणि फेजी म्हणजे खाणं. सो बॉडी स्वतःला खाणार आहे. म्हणजे काय? तर शरीरामध्ये आपल्या अनेक प्रकारच्या पेशी आहेत, त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे ऑर्गनेल्स आहेत, म्हणजे पेशींचे आतले घटक आहेत. अनेक प्रकारच्या प्रक्रिया चालू आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की जिथे कुठे भरपूर काम चालू असतं तिथे काही ना काही पद्धतीचा कचरा तयार होतोच. हा जैव कचरा आहे आणि तो रिसायकल करण्याची गरज आहे खरं तर. तर हा जो ह्या सगळ्या कचऱ्याची झाडलोट करणं, ती रिसायकल करणं, त्याच्यातनं एनर्जी बनवणं किंवा सुटे भाग आहेत त्या सेल्सचे त्यातनं काही परत बनवणं, ह्या सगळ्या पद्धतीचं जे रिसायकलिंग होतं ते आहे ऑटोफेजी आणि ते साधारण ह्या 24 ते 36 तासाच्या विंडोमध्ये जास्तीत जास्त व्हायला लागणार आहे. बरोबर? आणि मी मगाशी म्हटलं तसं की हे सगळं करताना मेंदूला त्याची एक ऊर्जा मिळत राहावी म्हणून तुमचं ग्लुकोनिओजेनेसिस मागे चालूच आहे. त्याची चिंता करण्याचं कारण नाही. पण त्याच्यामध्ये हेच असेच प्रोटीनचे फ्रॅगमेंट वापरलेत म्हणून त्याचा उल्लेख केला. सो 24 तासाच्या पलीकडे आपण गेल्यानंतर ऑटोफेजी. आता ऑटोफेजीचे फायदे काय आहेत बघूया. तर एक साधा फायदा असा आहे की हे जे कुठल्याही पद्धतीच्या ह्या सेल्सच्या फ्रॅगमेंट इकडे-तिकडे हिंडतायत, भाग इकडे-तिकडे हिंडतायत, ते नको त्या ठिकाणी जाऊन नको त्या रिएक्शन्स करणं हे एकतर होत नाही. म्हणजे त्या व्यवस्थित वापरल्या जातात. म्हणजे साधारण आपण घरातलं उदाहरण द्यायचं झालं, तर जेव्हा स्वयंपाक, खाणं सगळं झालेलं आहे, आता मध्ये अनेक तास काही नाही, तो तुमच्यासाठी घर आवरण्याचा एक आयडियल टाईम आहे. तर ते घर आवरण्याकडे जसं तुम्ही बघाल, की जे गरजेचं आहे, तसंच ह्या शरीरातल्या आपण ऑटोफेजीकडे बघितलं पाहिजे. आणि ती साधारण 24 तासापासनं ते 72 तासापर्यंत ती उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. म्हणजे पुढचे जर 2 दिवस कोणी शांतपणे फास्ट करत राहिला, योग्य ती काळजी घेऊन ऑफकोर्स, तर त्यांची ऑटोफेजी वाढत जाणार आहे. आणि साधारणतः मी बघितलेल्या रिसर्चप्रमाणे 72 तासाला ऑटोफेजी ही मॅक्सिमम असते. मग ती हळूहळू थोडी कमी होते. सो साधारण हा एक मोठा फायदा आपल्याला 24 तासानंतरच्या फास्टिंगचा मिळणार आहे. त्यात ऑटोफेजीच्या दृष्टीने अजून एक फायदा सांगितला पाहिजे, जो रिसर्च अजून अर्ली आहे, पण साधारण पुढच्या 5-10 वर्षामध्ये आपल्याला ह्याच्याबद्दल खूप ऐकू येणार आहे. तो रिसर्च आहे की कॅन्सर आणि ऑटोफेजीचं रिलेशन, राईट? सो जसे आता ह्या फ्रॅगमेंट शरीराने व्यवस्थित रिसायकल केल्या, राईट, त्याच्यामुळे काही ना काही पद्धतीच्या कॅन्सर्सना मदत होणार आहे त्या रुग्णाला. आता एक साधी मदत जी आता लोक साधारण थिअराईज करतात, एक हायपोथेसिस मांडतात, एक थिअरी मांडतात, ती अशी आहे की फास्टेड पेशंटला मग आपण किमोथेरपी दिली तर हा एक फायदा असू शकतो. तो कसा? तर जेव्हा माझ्या ज्या शरीरातल्या माझ्या नेहमीच्या पेशी आहेत त्या सशक्त होतील ह्या फास्टिंगच्या सगळ्या प्रोसेसप्रमाणे, आणि कॅन्सरच्या पेशी ज्या युज्युअली भरपूर साखरेवर त्यांना मेजवानी हवी असते, बरोबर, त्या जणू तुम्हाला त्यांचं इंधन जणू तुम्ही काढून घ्याल या फास्टिंगच्या प्रकाराने. बरोबर? सो एखादा व्यक्ती जर 18 तास 24 तास फास्टेड असेल आणि मग तुम्ही त्यांना किमोथेरपी दिली, तर तुमचा उद्देश काय आहे की किमोथेरपीमध्ये कॅन्सरच्या पेशींना तुम्हाला मारायचं आहे आणि शरीरातल्या ज्या नेहमीच्या चांगल्या पेशी आहेत, सुदृढ पेशी आहेत, त्यांना तुम्हाला राखायचं आहे. तर असा व्यक्ती कदाचित त्या किमोथेरपीतनं चांगल्या पद्धतीने बाहेर येईल. कमी इल इफेक्ट्स त्यांच्यावर होतील, कमी साईड इफेक्ट्स होतील. असा एक होरा आहे, असा एक थिअरी आहे. हे मी आता सत्य आहे अजून मेडिकली प्रूव्हन असं म्हणत मांडत नाही आहे, पण मी एक तुम्हाला इमॅजिन करायला सांगतोय की असे विविध प्रकारचे फायदे ह्या ऑटोफेजीचे होणार आहेत. आणि त्या ऑटोफेजीतनं ऑटोफेजीच्या बरोबर आणखी 2 गोष्टी आपल्या शरीरामध्ये घडत आहेत. एक म्हणजे की ज्याला आपण ह्युमन ग्रोथ हॉर्मोन म्हणतो, HGH. हे HGHचं प्रमाण वाढायला लागतं आणि साधारण 24 तास 36 तासाच्या फास्टिंग नंतर. आणि याचं एक साधं तुम्ही उत्क्रांतीचं कारण एक लक्षात घ्या की समजा अशी कल्पना करा की आपण सगळे एका टोळीत आहोत, आपण एक मोठा गवा मारला, त्याच्यावर मेजवानी केली आणि आता आपला उपास चालू झाला थोड्या वेळाने. बरोबर? आपण सगळ्या गुहेत बसलोय. पहिले तर काही तास आपल्याला काही लगेच भूक लागणार नाहीये, लगेच शिकारीवर जावं असं काही वाटणार नाहीये. आपण आराम केला, कदाचित ती रात्र उलटून गेली, दिवस उजाडला. कधीतरी आपल्याला जेव्हा त्या दिवसांमध्ये भूक लागेल तेव्हा आपण असं उत्क्रांत नाही होऊ शकत की अरे बापरे, आता काय शक्तीच नाही मला, मी आता गळून गेलोय, आम्ही सगळे नुसतेच त्या गुहेत बसूनच राहिलो, आपण एक दिवस नुसतंच असं खाणं न मिळून संपूनच जाऊ, असं आपण इव्हॉल्व्ह होणार नाही. त्यामुळे ऍक्च्युली तुम्हाला तुमच्या शरीराला काय हवंय की तुम्ही उपवासाच्या स्टेटमध्ये गेल्यावर तुमच्याकडे पुरेशी ऊर्जा उपलब्ध तुम्हाला झाली पाहिजे, तुम्ही पुरेसे अलर्ट असले पाहिजेत. बरोबर? अशा पद्धतीनेच आपण उत्क्रांत झालोय. म्हणजे उपवास करणं ही उपासमार नसून, म्हणजे स्टार्वेशन नसून, इनफॅक्ट ती आपल्याला जास्त अलर्ट करणारी एक अवस्था आहे. तोही एक एक्सपिरियन्स बरेच लोक सांगतात की
जो जास्त खाण्याने जो इफेक्ट येतो, सुस्तावलेपण ज्याला आपण म्हणतो, बरोबर. डोळ्यावर झोप येते, कामं होत नाहीत, हे जे काय होतं ते एक्झॅक्टली उलटं होतं जेव्हा फास्टेड स्टेटमध्ये असतो, की उलटं असं वाटतं की अरे आपला मेंदू जरा चांगला चाललाय जास्त नेहमीपेक्षा. बरोबर. आणि त्यात तुम्ही असा विचार करून बघा, की बेसल मेटाबॉलिक रेट, BMR असं आपण सगळ्यांनी ऐकलेलं असतं. आणि काही लोकांना असंही मनामध्ये कदाचित शंका असेल, की मग BMRचं काय? BMR माझा कमी तर नाही ना होणार? कारण आता काहीच शरीरात घडत नाहीये जणू काही. तर खाणं ही एक महत्त्वाची प्रोसेस आहे हे मान्य आहे. पण शरीर गंमत म्हणजे काय करतं? मी मगाशी म्हटलं तसं, की अलर्ट करणाऱ्या हॉर्मोन्स बरोबर शरीर ॲक्च्युअली आपला BMR वाढवतं. म्हणजे जे काही आता फास्टिंगवर इनिशियल जो काही रिसर्च चालू आहे, त्या सगळ्यात असं दिसून येतंय हळू-हळू, की BMR ॲक्च्युअली आपला हलकासा वाढतोय. कमी तर नक्की होत नाही. थोडासा का होईना BMR वाढतोय. कारण पुरेसा BMR म्हणजे याचा अर्थ पुरेशी ऊर्जा माझ्या शरीराला उपलब्ध करून देऊनच मी अशी आशा ठेवू शकतो, की हा व्यक्ती आता उठेल आणि जाईल शिकारीला. बरोबर? सो आपण आणखी अलर्ट तर होणार आहोत. आपला BMR हाय होणार आहे. मगाशी मी ज्या HGHचा उल्लेख केला, ह्युमन ग्रोथ हार्मोनचा उल्लेख केला, ते हार्मोन वाढणार आहे. आता त्याने होतं काय? तर मला विविध प्रकारच्या ग्रोथ प्रोसेस आहेत, ज्याच्यामध्ये इव्हन मेंदूच्या पेशीसुद्धा आल्या, तर त्यासुद्धा वाढायला मदत होते. म्हणजे तुम्ही नवीन गोष्टी शिकू शकता. हे तुमच्या उत्क्रांतीच्या दृष्टीने तुमच्या सिस्टमला का हवं आहे? तर तुम्ही समजा त्या आसपास जे काही तुम्ही शिकताय, ज्या चुका करताय, कारण ज्या परिस्थितीने तुम्हाला त्याच्यात आणलंय, त्याच्यापासून शिकण्यासाठी तुमचा मेंदू तल्लख होत चाललाय. बरोबर? म्हणजे हे जणू काही तुम्ही अदरवाईज कुठेतरी मेडिकली तुम्हाला करायचे मिळेल सुद्धा ह्या प्रकारचे हॉर्मोन्स. पण हे HGH तुम्ही स्वतःच्या शरीराला जणू काही ह्याचा एक शॉट देऊ शकता. राईट? आणि त्याने तुम्हाला वाढीला मदत होऊ शकते. हे म्हणजे न्यूरल पाथवे क्रिएशनच्या एरियामध्ये येतं का मोस्टली? बरोबर. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं तर मेंदूच्या पेशींची वाढ होऊ शकते आणि त्यामुळे तुम्हाला आणखी तल्लखपणा, अलर्ट, नवीन शिकण्याची ॲबिलिटी वाढणे, हे सगळे प्रकार त्याच्यामध्ये होऊ शकतात. आणि तुम्हाला जे स्मूथ वाटतं किंवा शांतपणे तुम्ही एका कुठल्याही पद्धतीचा क्रॅश न येता एनर्जीमध्ये तुम्ही जे शांतपणे काम करू शकता उपासामध्ये, त्याला मदत होते. पण अर्थात त्याच्यासाठी एक वेगळी केमिस्ट्री आहे, जी आपण अजून बोललो नाही, पण ती कदाचित बोलू शकतो आता आपण. बरोबर. एक प्रश्न मला असा आला, की किमो आणि कॅन्सरचं जे म्हणालास, तो आय थिंक 2-3 वर्षांपासून चालू आहे रिसर्च आणि तो पुढेही गेलाय. म्हणजे मागच्या 2 वर्षांपेक्षा आता चांगला डेटा आहे तिथे. तर बऱ्याचदा कीटोसिस किंवा कीटो डाएट मधनं शरीर तुमचं कीटोसिस स्टेटमध्ये असलं पाहिजे, असं जे बरेच लोक म्हणताना आपण ऐकतो. तर ते फास्टिंगमुळे साधारण त्याच लेवल कडे आपण पाहतोय का? जरी आपण त्याला आत्ता आपण कीटोसिस हा शब्द तू वापरला नाहीस, पण ते आणि हे सेमच आहे का? बरोबर. अगदी आहे. आणि कीटो किंवा कीटोसिस या शब्दाची थोडीशी भीती आपण काढून टाकूया, कारण ही एक शरीराची अवस्था आहे. ओके, हे कसलंही फॅड नाही. आपलं शरीर याच्यासाठी उत्क्रांत झालेलं आहे. ते कसं आपण बघूया. पहिले तर कीटो या शब्दाबद्दल थोडंसं बोलूया, की तुम्ही आयदर ते कीटोजेनिक डाएट या तरी मार्गाने ऐकलं असेल आणि मग त्याचा शॉर्ट फॉर्म म्हणून कीटो असा शब्द लोक वापरतात. तर कीटोजेनिक किंवा तू मगाशी म्हटलास तसं कीटोसिस ही ती अवस्था आहे. ते काय आहे थोडंसं समजून घेऊ आणि मग ते आपल्याला त्याची भीती निघून जाईल आपल्या मनातली. तर त्याची गंमत बघा, की मगाशी मी नुसतं एवढंच ढोबळमानाने म्हणलं, की हळूहळू जसं आपलं ग्लायकोजेन जे स्टोअर केलेलं आहे ते गेल्यानंतर साधारण 22-24 तासानंतर आपली चरबी जी साठवलेली आहे ती जाळायला सुरुवात होईल. आता गंमत बघा, की ती जी चरबी असते ती शरीरातनं जी बाहेर पडते, म्हणजे आपल्या पेशींमधनं जी बाहेर पडते आणि रक्तामध्ये येते, ती तशीच्या तशी ती जी फॅटी ॲसिड असतात ती वापरता येत नाहीत आपल्या सिस्टीम्सना. त्यामुळे ती फॅटी ॲसिड ॲक्च्युअली आपल्या यकृतात जातात, लिव्हरमध्ये जातात आणि त्याचे कीटोन्स तयार होतात. कीटोन हा केवळ असा मॉलिक्यूल आहे, की जो आपल्या चरबीतनं तयार झालेला आहे. बरोबर. त्या मॉलिक्यूलचं नाव आहे कीटोन. तर त्याची तशी भीती बाळगण्याचं काही कारण नाही. म्हणजे कोणाला जर मी असं विचारलं, की तुम्हाला चरबी जाळायची आहे का? तर ते लगेचच हो म्हणतील. पण तुम्हाला कीटोन्स हवेत का? ते जर नाही म्हणले तर आपल्याला त्यांना सांगायला लागेल, की चरबी जाळून जे बनणार आहे तेच कीटोन आहे. त्यामुळे त्या कीटोनला घाबरण्याचं कारण नाही. बरोबर. आता कीटोजेनिक डाएट म्हणजे काय, तर ज्या पद्धतीने खाल्ल्यानंतर माझ्या शरीरात पुरेसे कीटोन्स तयार होतात आणि मी त्यांना एनर्जी म्हणून वापरू शकतो, ह्या सगळ्या प्रोसेसला जे सपोर्ट करेल असं डाएट म्हणजे कीटोजेनिक डाएट. बरोबर. त्यामुळे चरबी जाळण्याच्या प्रोसेसमध्ये जो एक प्रॉडक्ट आहे कीटोन, जो मुख्य प्रॉडक्ट आहे ज्याला आपण एनर्जी म्हणून वापरणार आहे, त्याला जे कोण सपोर्ट करेल ते डाएट आहे. म्हणजे त्याची भीती बाळगण्याचं कारण नाही. आणि कीटोसिस ही काय अवस्था आहे, तर जेव्हा तुमचं शरीर हे प्रोड्यूस करतंय कीटोन्स, त्या अवस्थेला आपण कीटोसिस म्हटलंय. बरोबर. आता
मगाशी तू जे म्हणलास की शांतपणे लोकांची कामं होत आहेत, आणि मी बोलता बोलता म्हणलो की क्रॅश न येता, एनर्जी खूप वरखाली न जाता, जणू काही स्मूथ एकदम चालू आहे माझं सगळं काम. हे जे टिपिकल भावना आहे, ही त्या किटोन्स तयार होण्याचं एक निदर्शक आहे. आता हे थोडंसं सब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे कोणी हे ऐकताना म्हणेल की अरे हे आता एकदम कसं सांगणार, पण हा थोडासा अनुभवाचा विषय आहे. ज्यांनी साधारण 20-22 तास 24 तासाच्या पलीकडे साधारण फास्ट केला आहे, आणि हे थोडंसं पुढे मागे होऊ शकतं. तर एकदा त्यांची बॉडी हळूहळू चरबी जाळायला लागली आणि किटोन्स तयार व्हायला लागले, की ते ह्या किटोसिस या अवस्थेत येतात. ही एक शरीराची नैसर्गिक अवस्था आहे. आणि मगाशी आपण उत्क्रांतीचं बोललो तसं, की आपले पूर्वज हे अनेक काळ किटोसिस या अवस्थेत एनिवे होतेच. म्हणजे मी तर मगाशी इंटरमिटेंट ईटिंग हा शब्द वापरला, तो मुद्दामच वापरला. कारण ते इंटरमिटेंट ईटिंगचा काळ सोडल्यास ते किटोसिसमध्येच होते, कारण त्यांची बॉडी आरामात किटोन्स तयार करू शकत होती. बरोबर. आता फक्त होतंय काय, की ह्या एका टाकीकडनं दुसऱ्या इंधनाच्या टाकीकडे जाताना, म्हणजे ग्लुकोज वापरणं आणि मग त्याच्याकडनं किटोन्स वापरणं, ह्याच्याकडे शिफ्ट होताना रूळ बदलताना खडखडाट होतो, तेवढा खडखडाट होणार. ज्याला सवय नाही त्याला थोडासा त्रास होणार, पहिले त्रास होणार. पण त्याची अदरवाईज भीती बाळगण्याचं कारण नाही, किंवा ती काही अनैसर्गिक अवस्था नाही, ते कुठल्याही पद्धतीचं फॅट नाही, आणि नवीन तर मुळीच नाही. ते आपल्या उत्क्रांतीचा भाग आहेत. आता त्यातलं एक सांगितलं पाहिजे गंमत, की किटोन्स हे असे मॉलिक्युल आहेत की ज्यांना आपल्या पेशीपर्यंत पोहोचवण्यासाठी इन्शुलिनची गरज नसते. आपण गेल्या एपिसोडमध्ये बघितलं की ग्लुकोज हा असा मॉलिक्युल आहे की ज्याला तो डिलिव्हरी ड्रायव्हर बरोबर लागतो, तो त्याला पोहोचवतो पेशीपर्यंत. किटोन्सची इतकी सुंदर गंमत अशी आहे की त्याला इन्शुलिन लागत नाही. त्यामुळे इन्शुलिनची पातळी खालीच राहून बाकी सगळे फायदे तसेच्या तसे ठेवून, म्हणजे ही किती सुंदर केमिस्ट्री आहे बघा. किटोन्स आपापलंच जाणार आहे. तो बाय द वे तुमच्या ब्रेन सुद्धा उत्तम त्याला वापरू शकतो. म्हणजे समजा तुम्ही अशी कल्पना करा की 36 तास 48 तास तुम्ही जेव्हा फास्ट करता, तेव्हा तुमचा ब्रेन हा हायब्रिड कारसारखा ऑपरेट करतो. म्हणजे साधारण 50% ग्लुकोज आणि 50% किटोन्सवर तो ऑपरेट होणार आहे. आणि त्या अर्थाने बघायला गेलं तर किटोन्स हे सगळ्या पद्धतीच्या प्रोसेसेस वापरू शकणारं ते इंधन आहे. त्यामुळे ते नैसर्गिक इंधन आहे, आपलंच दुसरं इंधन आहे. त्याची कुठली भीती बाळगण्याचं कारण नाही. तुमचा मेंदूही ते वापरू शकतो. आणि तुमच्याकडे चरबी साठवण्याला तशी मर्यादा काही नाही. कोणाकडे 10 किलो एक्स्ट्रा चरबी असेल, कोणाकडे आणखी किती असेल. म्हणजे माझा म्हणायचा अर्थ असा की ती टाकी तुमच्याकडे जवळपास इन्फायनाईट ऊर्जा असल्यासारखीच ती आहे. भरपूर मुबलक ऊर्जा तिथे आहे. तिथून एकदा ते स्विच उघडलं की ती ऊर्जा येतच राहणार आहे. आणि ते स्विच काय आहे, आपण मागाशी बघितलं असं की लो इन्शुलिनची पातळी पुरेशी खाली जाणे, हेच तर ते स्विच आहे. आणि ते येणार आहे न खाण्यामुळे. हा बरोबर, न खाण्यामुळे ते येणार आहे. आणि ते स्विच एकदा जर माझं फ्लिप झालं तर मी दुसऱ्या टाकीला मला ऍक्सेस मिळतो. म्हणजे मी एकाला बोलता गमतीशीर उदाहरण असं देतो की समजा एक नवीन लायसन्स मिळालेला, टू व्हीलरचा लायसन्स मिळालेला 18 वर्षाचा मुलगा आहे, आणि त्याला टू व्हीलरची चावी वडिलांकडनं त्याने मागे लागून मिळवली आहे, पण त्याला रिझर्वची टाकी असते ही कल्पनाच नाही. आणि त्याला एक 50 रुपये वडिलांनी आईनी पॉकेट मनी दिली, तेवढाच बिचारा तो पेट्रोल भरतो, आणि बरोबर संध्याकाळी गाडी पेट्रोल संपत आणताना तो घरी आणून पार्क करतो. त्याला कल्पनाच नाही की एक स्विच आहे आणि खाली माझ्याकडे अजून पेट्रोल आहे. आता आपल्या शरीराचं तसंच होतंय की आपली ही जी वरची टाकी आहे, ज्यात आपण हे कमी खायला सांगणे किंवा दर 4 तासांनी खायला सांगणे या पद्धतीच्या सल्ल्यांमुळे आपण ते छोटे त्यात पेट्रोल भरत राहतो. त्यामुळे तो स्विच कधी टर्न ऑनच होत नाही, कारण वरती पेट्रोल असतंच. त्यामुळे आपण कधी ते रिझर्व्ह वापरायलाच जात नाही. पण ते खाणं जर आपण निदान काही काळ थांबवलं तर आपोआपच तुमच्या बॉडीला तो स्विच माहिती आहे. तो स्विच फिरला की तुम्ही दुसऱ्या टाकीतलं इंधन आरामात वापरू शकता. पण म्हणजे बेसिकली काय होतंय की हे फास्टेड स्टेटमध्ये न गेल्यामुळे, किंवा असं आपण म्हणू की फ्रिक्वेंटली खाल्ल्यामुळे, ज्याला मी उगाचच असं म्हणत नाही आता, पण अर्थात ते आहे, उगाचच आपण खातो जास्त वेळा. त्यामुळे ह्या शरीरामध्ये होणारे जे बदल आहेत किंवा जी गरजेचे ऍक्टिव्हिटीज आहेत, प्रोसेस आहेत, त्यांच्यापासून आपण लांबच थांबतोय फास्टिंग न केल्यामुळे. आणि मग अर्थात जे फक्त फॅट बर्निंग हा विषय नसून इंटरमिटंटचा, इतर सगळ्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज रुळावर आणणे असेल किंवा त्याच्यात इम्प्रूव्हमेंट करणं असेल, याचा हा सगळा फायदा एकत्रितपणे तुम्हाला दिसू शकतो. अर्थात हे असं पण नाहीये, ते मला तुला विचारायचंय की 2 महिने इंटरमिटंट केलं मग आता सगळं भारी झालं, असं नाहीये. असं मी अज्युम करतोय की ते हे कंटिन्युअस तुम्हाला करणं गरजेचं आहे. बरोबर, अगदी बरोबर आहे. हा जीवनशैलीचा भाग खरं तर बनला पाहिजे, बदलायला. आणि तो जर बनला तर त्याच्यासारखं सुख नाही. म्हणजे हे मी अनुभवाने तुम्हाला आता सांगू शकतो. त्याच्यातले 2-3 भाग मला तू अगदी बरोबर म्हणलास की हा फक्त त्या दुसरं इंधन वापरायला लागण्याचा आणि साठवलेली चरबी जाळण्याचा विषय नाहीये. कारण आपले ओव्हरऑल सर्व प्रकारचे हॉर्मोन्स, आणि त्याच्यामध्ये इन्शुलिन हा एक राजाच म्हणूया त्याला,
ते सुद्धा हॉर्मोन. तर ह्यांची सगळी कामं सुरळीत करण्यासाठीचं फास्टिंग एक उत्तम मार्ग आहे. आता आपण इन्शुलिनचं परत एकदा एक्झाम्पल बघू आणि एका रोगाचं उदाहरण बघूया. आता जर मी पुन्हा पुन्हा वारंवार पिरियडिकली पुरेसं फास्टिंग करत राहिलो, ते करण्याचे अनेक मार्ग आहेत, त्याच्याकडे आपण येऊया. तर समजा अशी कल्पना करा की मी आठवड्यात निदान एकदा तरी 36 तास, कधी 48 तास जसं जमेल तसं, महिन्यातनं एखाद्या वेळेला आणखी 2-2.5 दिवस सुद्धा असे फास्ट जर करत गेलो हळूहळू, तर ह्या सगळ्याचा फायदा असा आहे की माझे इन्शुलिनची ओव्हरऑल जी ॲव्हरेज लेव्हल आहे ती माझी खाली राहणार आहे. म्हणजे मला खाल्ल्यानंतर माझं इन्शुलिन ऑफकोर्स वाढेल, त्याला काम आहे. पण ती जी मुळामध्ये माझी जी एक बेसलाईन इन्शुलिनची लेव्हल आहे ती शांत खाली मेंटेन व्हायला मदत होणार आहे. त्यामुळे होतं असं की आपण गेल्या एपिसोडमध्ये जो इन्शुलिन रेझिस्टन्स बघितला होता, की सदैव इन्शुलिन हाय राहिल्यामुळे आपल्या पेशी त्याला इग्नोर करतात. ते न होता, कारण आता इन्शुलिन खाली आलं, त्यामुळे तुम्ही इन्शुलिन रेझिस्टंट न होता तुम्ही इन्शुलिन सेन्सिटिव्ह होऊ शकता. म्हणजे फास्टिंग तुम्हाला इन्शुलिन सेन्सिटिव्ह बनवायला मदत करणार आहे. आणि हे इन्शुलिन रेझिस्टन्स आणि हाय इन्शुलिन ही जी जोडगोळी आहे चोरांची, हे जे दोन एकत्र येणारे नेहमीचे दरोडेखोर आहेत, ते आपल्याला इतक्या रोगांना आमंत्रण देतात. त्याच्यामध्ये टाईप 2 डायबिटीज म्हणजे मधुमेह हा एक रोग आहे. आणि आज इन्सिडेंटली वर्ल्ड डायबिटीज डे आहे, तर त्याही निमित्ताने आपण हे बरोबर बोलतोय की फास्टिंगच्या याच्यामध्ये खूप महत्त्व आहे. कारण तुम्ही इन्शुलिन रेझिस्टन्सवर जसा विजय मिळवाल, हायपर इन्शुलिनिमिया म्हणजे हाय इन्शुलिनवर जसा विजय मिळवाल आणि त्यांना खाली आणाल आणि त्या जोडगोळीला नामोहरम कराल, तसं तुमचा मधुमेहावरचा कंट्रोल वाढत जाणार आहे. सो तुम्हाला इन्शुलिन सेन्सिटिव्ह बनवण्यासाठी फास्टिंग महत्त्वाचं आहे, बरोबर. मगाशी आपण बघितलं तसं की लठ्ठपणावर विजय मिळवण्यासाठी, कारण तिथे तेच होत आहे, माझी दुसरी ही इंधनाची जी टाकी आहे ती जाळण्यासाठी मला परत इन्शुलिन खाली आणायला पाहिजे, म्हणून मला फास्टिंग उपयोगी आहे. म्हणजे लठ्ठपणावर विजय मिळवायचा असेल तरी मला फास्टिंग उपयोगी आहे. आणि इन्शुलिन खाली आल्यामुळे मला PCOD सारखे, थायरॉइड इश्यूज सारखे आणि असे अनेक इन्क्लुडिंग हार्ट डिसीज, हे जे सगळे इंटरकनेक्टेड जे रोग आहेत, की सगळे हे इन्शुलिन रेझिस्टन्स आणि हायपर इन्शुलिनिमिया अशा ह्या जोडगोळीशी निगडीत हे सगळे जे रोग आहेत त्यांच्याशी लढायला मला जास्तीत जास्त ताकद मिळणार आहे. सो फास्टिंग या सगळ्या कारणांसाठी खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे अजून एक त्यातला थोडासा भाग सांगतो की मगाशी आपण ग्रोथ हॉर्मोनचा फायदा बघितला. त्यातला अजून एक फायदा असा आहे की फास्टिंगमुळे आपल्या बोन मॅरोमधनं स्टेम सेल्स पण बाहेर येतात. कारण शरीर अशा अवस्थेमध्ये आहे की त्याला आता मोठ्या प्रमाणावर त्याला काही ना काही रिपेअरिंग मेंटेनन्स करायचं आहे. तर तो स्टेम सेल्सला योग्य त्या ठिकाणी पाठवतो. बरं, शरीराला माहीत असतं स्टेम सेल कुठे पाठवायच्या. कोणी म्हणेल मला की ठीक आहे अरे, स्टेम सेल मला काय बाहेरनं पण घेता येतील. ते बरोबर आहे, पण त्यातला गमतीशीर रिसर्च असा आहे की स्टेम सेल आत पाठवल्यानंतर त्यांना कुठे जायचं हे पण कळलं पाहिजे. तर त्याचं जे मेसेजिंग असतं केमिकल, ते शरीराने स्वतः मैदानात आणलेल्या स्टेम सेल आणि तुम्ही बाहेरनं दिलाय, किती म्हणलं तरी याच्यामध्ये फरक पडणार आहे. सो स्टेम सेलमध्ये पण तुम्हाला उपयोगी पडतो. आणि एक शेवटचा मुद्दा मी सांगू इच्छेन की फायदा म्हणून, की आपली अन्नाकडे बघण्याची एक ओव्हरऑल दृष्टीच याच्यामुळे परत एकदा निरोगी होते, परत एकदा स्वस्थ होते. मग एक योग्य शांत दृष्टीने तुम्ही अन्नाकडे बघू शकता. म्हणजे माझं विचाराल तर मी जे काही गेल्या 5 महिन्यात 2.5 दिवस 2दा उपवास करण्याचा जो प्रयोग करून बघितला, त्या 2.5 दिवसानंतरचा उपवास सोडतानाच जे काही मी खाल्लं, तेव्हा जे वाटलं ते अनुभवाचा विषय, बरोबर. तो कुठल्या मला केमिस्ट्रीत सांगता येणार नाही, तो अनुभवण्याचा विषय. सो म्हणायचा अर्थ असा की तुमचं त्या खाण्याशी असलेलं नातं हे आणखी गहिरं होणार आहे. तुम्हाला त्याचं अप्रिसिएशन येणार आहे. आणि होतं काय, कुठल्याही गोष्टीचं आपल्या आयुष्यात होतं बघ ना, की जी गोष्ट सदैव मिळत राहते त्याची आपल्याला थोडीशी किंमत कमी होते. म्हणजे मी थोडंसं ब्लंटली बोलतोय किंवा थोडं स्पष्टपणे बोलतोय, पण आज असं झालंय की खाणं इतकं सदैव अवेलेबल आहे, इतक्या सगळीकडे आहे, घरात आहे, बाहेर आहे, प्रवासात आहे. तुम्ही हार्डली अर्धा तास असे जात नाही तुमच्या दिवसात की आसपास खाणं नसतं. तुम्ही खातच असाल दर अर्ध्या तासाने असं म्हणत नाही, पण तुम्हाला पाहिजे तर हात लांब करून तुम्हाला खाता येतं. तर ह्या अवस्थेतनं थोडंसं बाहेर येऊन स्वतःला त्याच्यातनं बाहेर काढून तुम्ही एक दिवस 2 दिवस जे काही तुम्हाला जमेल तसं तुम्ही जर अन्नापासून दूर राहिलात तर तुमची त्याच्याकडे बघण्याची दृष्टीच बदलेल. आणि मी हे फक्त फिलॉसॉफिकल अँगलनी मांडत नाहीये, तर सध्या खूप नवीन आणि ऐरणीवर येणारा विषय आहे म्हणजे फूड ॲडिक्शन. हा आपल्या सगळ्यांना बऱ्यापैकी त्रास देणारा हा विषय. काहींना लक्षात आलंय की ते फूड ॲडिक्ट्स आहेत आणि काहींना अजून लक्षात आलं नाहीये. आणि ऑफकोर्स काही जण नाही आहेत फूड ॲडिक्ट्स, पण ज्यांना लक्षात आलं नाहीये किंवा लक्षात आलंही आहे त्या सगळ्यांसाठी मी सांगतोय की हा आपल्या आजूबाजूला इतके लोक ह्या अडचणीशी लढतायत आता. आणि त्यातला एक साधा मार्ग असा आहे की त्या अन्नापासून निदान काही काळ तरी, आणि काही काळ म्हणजे फक्त 2-4 तास नाही, तर निदान 20 तास, 24 तास, 36 तास असं तुम्ही त्या अन्नापासून जर बाजूला राहिलात, तुम्ही त्या फूड ॲडिक्शनवर पण विजय मिळवू शकाल, बरोबर. आणि हा मग पुढे जाऊन
काही प्रकारच्या मानसिक रोगांसाठी आणि बाकी काही कारणांमुळे हा महत्त्वाचा विषय ठरतोय. म्हणजे फक्त डायबिटीससाठी आणि लठ्ठपणाशी लढण्यासाठी आणि PCODशी लढण्यासाठी म्हणून नाही, फक्त इन्शुलिनवर विजय मिळवण्यासाठी म्हणून नव्हे, किंवा फक्त ग्रोथ हॉर्मोन आणि स्टेम सेल मिळाव्या म्हणूनही नाही, फक्त ऑटोफॅजी व्हावी आणि कॅन्सरमध्ये मदत व्हावी म्हणूनही नाही. तर इव्हन या मानसिक आपल्या ह्या घटकांसाठी, फूड ॲडिक्शनसाठी सुद्धा आणि अन्नाशी तुमचं रिलेशन कम्प्लिटली बदलून टाकणारी उपवास ही गोष्ट आहे. पण तुम्ही पुरेसे लांब जर राहिलात तर तुम्हाला खरं अप्रिसिएशन येऊ शकतं. अगदीच. आणि जसं आपण सुरुवातही अनेक एपिसोड्समध्ये करतो की ज्याचं उत्क्रांतीवादाशी लागलेलं कनेक्शन आहे, तर आपण एवढं खायला, इतकं पटकन खायला आपण नाही आहोत. आणि तो जो विकनेसचा पण पॉईंट मगाशी आपण हायलाईट केला, तोही फार महत्त्वाचा आहे की हे डोक्यातनं काढलं पाहिजे की एवढ्या तास खाल्लं नाही तर आपल्याला एनर्जी कमी पडेल. त्यासाठी आपलं शरीर बनलेलं नाही आहे. इनफॅक्ट खूप वेळा खाणं मिळालं नाही आणि शिकार दिसली तर इनफॅक्ट तो आपण जास्त जोरात धावून ती पूर्वी शिकार करत होतो. त्यामुळे व्यायाम करणारी लोकंसुद्धा जी आहेत ती बरेचदा असं सांगतात की फास्टेड स्टेटमध्ये मी वर्कआउट केला तर मला त्याचे बेनिफिट्स अजून चांगले होत आहेत. त्याविषयी आपण अर्थात बोलूच जेव्हा आपण मसल स्ट्रेंथनिंगवरती एखादा एपिसोड करू. पण आय थिंक मंदार खूप मस्त पद्धतीने तू समजावलेस आहेत. आणि फास्टिंग रिलेटेड, इंटरमिटंट फास्टिंग असेल, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण एक सुंदर कॉन्टेंट पीस तयार केला आहे. याच्यात मला एक सांगावं असं वाटेल लोकांना की आत्ताच्या आम्ही ज्या गप्पा मारल्या त्या तो मेडिकल ॲडवाईस म्हणून तुम्ही कृपया घेऊ नये. मंदारकडेच नाही पण तुमच्या डॉक्टरकडे जाऊन तुम्ही तुमचे मार्कर्स जे असतील किंवा समजा फास्टिंग चालू करायचं असेल तर योग्य सल्ला घ्या. मंदारच्या पण सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतोच आहे. त्याच्याशी नक्की बोला, कारण तुम्हाला एपिसोड्स ऐकून जी माहिती मिळते त्याच्यापेक्षा अजून भरपूर मोठं भांडार त्याच्याकडे आहे आणि तो फार सुंदर पद्धतीने सांगतो. सो मंदार, आरोग्य सिरीजमध्ये एक फार छान आपलं फास्टिंगचा एपिसोड झालेला आहे. सो थँक्स लॉट. थँक्यू. तर मंडळी, उपवास करायला विसरू नका आणि इंटरमिटंट फास्टिंग 16 तास तरी निदान काही खाऊ नका. त्याच्यात व्यायाम करत असताना मंगळवार मार्केटिंगचा एपिसोड नक्की ऐका, रिव्ह्यूज लिहा आणि मित्रांबरोबर शेअर करा. आपण भेटूया पुढच्या मंगळवारी. तोपर्यंत राम राम.